राजू वाघमारे। सुरुवातीलाच कपिल ढोके मी आपल्याकडे येतो। कपिलजी, खरं तर रान पेटलेलं होतं आणि निवडणुका होऊ देणार नाही असं म्हटलेलं होतं। निवडणूक आयोगाचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। तयारी झालेली आहे का आपली या निवडणुकांना सामोरं जाण्याची? मुळात निवडणुका जाहीर झाल्यात आणि निवडणुकांची तयारी झाली आहे का असा प्रश्न आपण या निमित्तानं विचारला। निश्चितच निवडणुकांना सामोरं जाऊ, पण निवडणूक आयोगानं सुद्धा निवडणुका जाहीर करत असताना विरोधी पक्षांनी जी काही मागणी केली होती त्याचं किमान समाधान करणं आवश्यक होतं। अजून महानगरपालिकांच्या फायनल अंतिम मतदार याद्या जाहीर व्हायच्या राहिल्या। अनेक ठिकाणी अनेक आक्षेप नोंदवले गेले होते की हजारो दुबार आहेत, हजारो नावं या वार्डातली त्या वार्डात आलेली आहेत, या प्रभागातली नावं त्या प्रभागात आहेत। ते नावं दुरुस्त करण्याच्या आक्षेपांवर कुठलीही सुनावणी न घेता निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका जाहीर केल्या। आणि राहिला प्रश्न आमच्या तयारीचा, आमची तयारी तर आहेच, परंतु निवडणूक आयोग जर एका विशिष्ट पक्षाला मदत करण्याच्या भावनेने ह्या निवडणुका लढत असेल तर मग त्यावर सुद्धा आयोगाच्या कामगिरीवर कुणाला मदत केली जाते असं वाटतं आपल्याला? बस एवढंच। 100% जर विरोधी पक्षांची सगळी मागणी आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीनं कुठेही असं म्हटलेलं नाही की निवडणूक आयोगात नावं मतदार याद्यांमध्ये नावं दुबार आहेत, या प्रभागातली नावं त्या प्रभागात गेली, असं सगळ्या पक्षांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेने म्हटलं, मनसेने म्हटलं, काँग्रेसने म्हटलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं, सगळ्या पक्षांनी म्हटलं, पण भाजपा कुठेच म्हणताना दिसत नाही की कपिल ढोके, तुमचा रोख मला लक्षात आला करते भाजपा। बरं, अजित चव्हाण, भाजपची तयारी आहे का? 24/7 इलेक्शन मोड मध्ये असतं भाजप, मात्र आज निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तुम्हीच आक्षेप घेत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि विरोधकांच्या प्रश्नांचं निवडणूक आयोगानं आजपर्यंत समाधान न करता निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अजितजी, काँग्रेस पक्षाचे तरुण आणि उत्साही प्रवक्ते कपिलजी, आपण जे बोलतो सार्वजनिक सगळ्या डोमेन मधनं ते रजिस्टर्ड केलं जातं। काय झालंय, तुमच्या नेत्यांपासून म्हणजे दिल्लीतल्या नेत्यापासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सगळ्यांनी एक ठरवलंय की आपण खोटं बोलायचं, कुठला तरी एक मुद्दा पकडायचा ज्याला कुठलाही शेंडीबुडखा नाही आणि त्याच्यावरती आरोप करायचे, साप साप म्हणून भुई थोपटायची, मतदारांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करायचा। हा जो लोकसभेला थोडा मतांचा टक्का अधिक मिळाल्यानंतर या लोकांचा जो प्रपोगंडा आणि अजेंडा आहे हा लोकशाहीला मारक आहे। मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातली अनेक शहरं असतील, इथं काँग्रेसच्या लोकांनी बांगलादेशी आणि त्यांना मतदान करणाऱ्या विशिष्ट धर्माच्या लोकांची भरभरून जी नावं यादीमध्ये टाकून ठेवलेली आहे विशालजी, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं तक्रारी केल्या। काय सांगतात हे लोक? काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व मित्र पक्षांची एक अशा पद्धतीचा एक मोडस ऑपरेंटी आहे की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। हे काही चुकीचं आहे, बरोबर नाही असं मला वाटतं। बरं, आपलं म्हणणं आहे की विरोधक सातत्यानं हे आवाज उठवतात, मात्र तुमच्याच आधी जवळ असलेले मात्र आता विरोधकांच्या जवळ गेलेले मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्यासोबत आहे। हेमंतजी, मनसेनं देखील थेटपणे आरोप केलेले होते, निवडणूक आयोग असेल, मतदारांच्या याद्या असतील आणि एकूणच मतदान प्रक्रियेवरती अनेक प्रश्न मनसेनं उपस्थित केलेले होते। हेमंत कांबळेजी, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत, 16च्या आत सर्वच पक्षांचा आणि सर्वच उमेदवारांचा निकालही लागेल। 16 जानेवारीची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे। हेमंत कांबळे, नमस्कार। नमस्कार। मी आता कपिलजींचं पण ऐकलं